माझ्या आईवडिलांवर झालेला अन्याय हे बघून मी एक पोलीस व्हायचं स्वप्न मनी बाळगलं होतं. सोडावाचा असा विचार यायचा मनामध्ये. पण ज्यावेळेस मी सोडायचा विचार करत होतो त्यावेळेला मला आई वडील आठवत होते. असं बाहेर फिरायला वगैरे गेलं तर आईसोबत गेलो, गाडीवर जायचो आम्ही, पैसे वगैरे नसायचं, हॉटेलमध्ये बसलो तर आईला मी ऑर्डर करायला लावायचं तर आई सांगायची की नको, ते खूप महाग आहे, आजारी पडेल त्यानं. मला समजत होतं की आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे आई करते. पण त्यावेळेसही मनात ठरलं होतं की ह्या हॉटेलमधलं सगळ्या टॉपचं तुला मी जेवण देणार. आणि आज पोलीस झाल्यानंतर मी आईला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेलो. दुपारची वेळ होती, आईला म्हणलं मला 20,000 रुपये लागायचे भरायला. मग आईला पंढरपूरला बोलवल्यानंतर DVPSK पाशी आम्ही थांबलो होतो. नंतर आईला म्हणलं पैसे आणलं का, तर नाही म्हणले किती लागायचे तुला. मी म्हणलं 20,000 रुपये. मग त्यावेळेस आईनं न कुठला विचार करता गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि महाराजा ज्वेलर्समध्ये 20,000ला ठेवलं. त्याच वेळेस डोळ्यात पाणी आलं की दिसायला सगळे आपले असतात की मी आहे, तो आहे, माझा काका मोठा आहे, माझा ही ती. पण खरं वास्तविक बघता जीवनाची खरी सुरुवात आणि आपल्याला सक्षम आपल्यालाच बनावं लागतंय.